आज आपल्या सांगोला नगरीमधील प्रभाग क्रमांक 7 मधील अपक्ष उमेदवार आदरणीय आपल्या आदलिंगेताई यांनी आपल्या सांगोला शहर विकास आघाडीचे जे काही आमचे दोन अधिकृत उमेदवार आहेत, आदरणीय गणेश दादा असतील आणि फुलेताई असतील, यांना आज बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। त्यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन बिनशर्त हा पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल मी या आदलिंगे परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो आणि एवढंच सांगतो की ज्या विश्वास ठेवून आमदार साहेबांवरती यांनी पाठिंबा दिला आणि ज्या विश्वास ठेवून यांनी आपल्या उमेदवारांना पाठिंबा दिला, तो विश्वास आम्ही या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही आणि सांगोल्याचा सर्वांगीण विकास हेच आमच्या सर्व उमेदवारांच्या मनामध्ये आहे। ही संकल्पना घेऊन आमचे दोन्ही उमेदवार या प्रचारामध्ये निवडणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आदलिंगे सरांच्या पाठिंब्यामुळे आमचा सांगोला शहर विकास आघाडीचा विजय आजच निश्चित झाला आहे। एवढंच मी आपल्या सर्वांना सांगतो आणि परत एकदा आदलिंगे कुटुंबाला मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो। मी हेमंत आदलिंगे आणि माझ्या सौभाग्यवती सौ शारदा हेमंत आदलिंगे अपक्ष उमेदवार म्हणून 7B मधून निवडणूक लढवत होतो सांगोला नगरपालिकेची। परंतु शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि दीपक आबांचा गट यांना आम्ही डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर दीपक आबा साळुंके पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आम्ही त्यांना आमच्या प्रभागातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर, त्याचबरोबर 7A मधले उमेदवार गणेश शिवाजी बनकर आणि 7B मधले उमेदवार शोभा निवृत्ती फुले यांना निवडून आणण्याचं आश्वासन देतो आणि आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे असं जाहीर करतो। मी सौ शारदा हेमंत आदलिंगे वार्ड क्रमांक 7 मधून B मधून मी उभी होती। तर आमदार साहेबांच्या शब्दाला मान देऊन मी शोभाताईला पाठिंबा देत आहे।